हदगावच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये सरपंच प्रतिनिधी यांचा राडा। हदगाव तालुक्यातील पंचायत समिती येथे भाटेगाव येथील सरपंच प्रतिनिधी नारायणराव शिंदे यांनी राडा केल्याचे आढळून आले। हदगाव तालुक्यातील उमरी येथील शुभम इंगळे या मुलाच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे वारसा आधारित जागेवरील फेरफार मागील 6 महिन्यापासून ग्रामसेवक करत नसल्यामुळे मागील 6 महिन्यापासून हा पीडित मुलगा ग्रामपंचायतला फेऱ्या मारत असून शुभम इंगळे हे भाटेगाव येथील सरपंच प्रतिनिधी नारायणराव शिंदे यांचे भाषे असून मागील 6 महिन्यापासून या पीडित मुलांचा फेरफार का करत नाहीत असा सवाल करत आज गट विकास अधिकारी कार्यालय हदगाव समोर सरपंच प्रतिनिधी यांनी राडा केला आहे। साहेब माझ्यासारख्या माणसाला जर तुम्ही एवढं पाळफुल करत येता तर सामान्य माणसाचं काय असाल? कारण हे उद्देश काय आहे की प्रशासन हे सगळं दिनेकाईचं काम करते। प्रशासनाला सर्वसामान्य माणसाला काय येत ना त्याची जाणच नाही ना। ज्यावेळेस कोणी जाणून बुजून फेर करते, जाग्याचे हे करते, कोणाला ते कर्ज उचलायचे असते, पोटपाण्याचा व्यवहार धंदा असते, वडिलोपार्लीची जायदाद आपल्या नावानं राहावं ही अपेक्षा असते। पण इथं प्रशासन कसं झालं बघा, आंधळ जळायला कुत्रं पीठ खायला थोडी दलाली फिलाली असते तर काम होतं, पण जो जाणून बुजून ते थेट माणूस येते त्याचं बिलकुल इथं काम होत नाही। आणि काम करण्यासाठी इथं तळमळ कुणाचीच नाही। आम्ही वारंवार ज्या इस्तार अधिकाऱ्याला सर्कल असते आणि ग्रामसेवकची तक्रार घेऊन आल्यावर जर इस्तार अधिकारी उडवाउडीचे उत्तर देते, बीडीओ साहेबांकडे गेल्याच्या नंतर बीडीओ साहेब सुद्धा त्याचं इन्स्ट्रक्शन येतो असतील काम हाताळायचा प्रयत्न करत नाही। म्हणजे यायची खालच्या प्रशासनावर बिलकुल पकड नाही आणि यायची काम करण्याची मानसिकताच नाही, ही स्पष्ट बोलतो। सरपंच पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आता राडा करण्यात आला, काय नेमका विषय होता, काय सांगसाल? आज मी भाटेगाव प्रतिनिधी तरी उमरीचे आमचे भाष्य असल्यामुळे सुरत कैलास इंगळे यांची जागा आणि शुभम पंजाबराव इंगळे यांना देण्यासाठी त्याचा सहमती बॉन्ड आणला आणि आम्ही विस्तार अधिकाऱ्याकडे 2 वेळेस गेलो, बीडीओ साहेबाकडे सुद्धा गेलो आणि हे लेकरू याला वडील नसल्यामुळे 2 महिने झालं सतत याच्या मागे हिंडत आहे, फेरफार जाग्याचा करून द्या। वडिलोपार्लीची जागा असल्यामुळे याने बॉन्ड सहमती पत्र आणि स्वतः जागा देणारा मालक हजर केला, तरी पण शुभम इंगळेला जाणून बुजून 2 महिने झाले त्रास द्याले आणि आम्ही त्याला विचारलं की बाबा कशामुळे त्रास द्याले, आम्ही यायचा जी काय टॅक्स आहे त्या जाग्याचा आम्ही भरायला तयार आहोत आणि तुम्हाला जर फेर करून द्यायचा नसेल तर आम्ही रजिस्ट्री सुद्धा याची ओढून घेतोय, फक्त तुमची अडचण काय आहे ते द्या। तर अडचण त्याला बिलकुल सांगितली नाही, उडवाउडीचे उत्तर बोलायला तयार नाही आणि आम्ही वरिष्ठाकडे आलो तर वरिष्ठ सुद्धा प्रशासनाचे सगळे उडवाउडीचे बोलायले, यायला सर्वसामान्य माणसाची काहीही कदर नाही आणि जाणून बुजून हे माझंच काम नाही तर अनेक खेड्यापाड्यातले लोक येतात, वारंवार येतात, बेजार होतात, त्रासतात। आज 3-3 महिने झाले घरकुलाचे पैसे पडले नाहीत, ते सुद्धा लोक येतात आणि आमचं गाव शेवटच्या टोकाला आहे, 30 किलोमीटर अपडाऊन आहे, जाणं येणं 60 किलोमीटर होते। 60 किलोमीटरच्या माणसाला पर डे काय खर्च येते, काय दिवस बुडते आणि जर अज्ञानी लेकरू ज्याला वडील नाही अशा लेकराला सुद्धा उमरी खुर्द इथले ग्रामसेवक जाणून बुजून त्यांना त्रास देत आहेत। सरपंच हे फेरफार न करण्याचा मागचा काय उद्देश असू शकते नेमका, तुम्हाला काय वाटते?